नमस्कार, मी यामिनी महामुणकर हितगुज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। प्रेक्षक हो, काही जणांना अर्धशिशीचा त्रास असतो। अर्धशिशी म्हणजेच मायग्रेन। मायग्रेन हा गंभीर डोकेदुखीचा आजार आहे, मात्र यामध्ये सामान्य डोकेदुखीपेक्षा वेगळ्या बऱ्याचदा डोक्याच्या एका बाजूस आणि डोळ्यांमध्ये तीव्र वेदना होतात। त्यामुळे रोजचं काम करणं सुद्धा कठीण होतं। या मायग्रेन वरती उपचार काय आहेत, तसेच हा आजार का होतो, यामुळे शरीरावर काय परिणाम होतात आणि मायग्रेन आजार कशा प्रकारे कमी होऊ शकतो हे आज आपण जाणून घेणार आहोत। आज हितगुज मध्ये मायग्रेन या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर निलेश विजय चौधरी। डॉक्टर, स्वागत आहे हितगुज मध्ये। नमस्कार। डॉक्टर निलेश विजय चौधरी यांना 14 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे आणि ते डॉक्टर LH हिरानंदानी हॉस्पिटल पवई आणि ठाणे येथे पूर्णवेळ न्यूरोलॉजिस्ट म्हणून काम करत आहेत। ते डायनॅमिक न्यूरोलॉजिस्ट आहेत आणि ब्रेन स्ट्रोक, डोकेदुखी आणि चक्कर, एपिलेप्सी, नर्व अँड मसल डिसीजेस यांसारख्या आजारांवर विशेष प्रावीण्य आहे। डॉक्टर LH हिरानंदानी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे पश्चिम भारतातील पहिलं NABH मान्यताप्राप्त हॉस्पिटल असल्याचा अभिमान आहे। तर डॉक्टरांकडून मायग्रेन विषयी अधिक माहिती जाणून घेऊयात। डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे आणि खूप महत्त्वाचा विषय आहे मायग्रेन। अनेकांना याबाबतची पूर्ण माहिती नाहीये आणि काय असतं, डोकेदुखी सगळ्यांनाच होते, पण प्रत्येक डोकेदुखी ही मायग्रेन नसते। त्यामुळे नक्की मायग्रेन म्हणजे काय यावर सांगा। सगळ्यात अगोदर मला तुमच्या चॅनलचे आभार मानावेसे वाटतात की तुम्ही आज चर्चेसाठी मायग्रेन हा विषय निवडला। मायग्रेन म्हणजेच मराठीमध्ये आपण अर्धशिशी असे म्हणतो त्याला। आणि मायग्रेनचे भारतातील सरासरी प्रमाण जे आहे ते 25% आहे, म्हणजे 25 लोकांना 100पैकी मायग्रेन होतो। बरं, ते जगामध्ये आहे 14%। आणि हे मायग्रेन साधारणतः 12 ते 55 वयोगटाला बाधित करतं आणि त्यामुळे त्यांना त्यांचा उत्पादक वेळ जो प्रोडक्टिव्ह रेट आहे 6% गमावावा लागतो। बरं, म्हणजे मायग्रेन बघा किती डे टू डे लाईफ मध्ये अफेक्ट करत असेल लोकांना। तर मायग्रेन बद्दल सांगायचे तर मायग्रेन मध्ये एक विशिष्ट प्रकारची डोकेदुखी होते। त्याच्यामध्ये डोक्याच्या एका बाजूला धडधडणाऱ्या या ठोक्याच्या स्वरूपाच्या वेदना होतात आणि ह्या वेदनांसोबत मनुष्याला जसे मळमळ होणे, उलटी होणे, आवाज आणि प्रकाशाची संवेदनशीलता, कधी कधी दृष्टीदोषही उद्भवू शकतात। आणि जर एखाद्याला मायग्रेनचा त्रास सुरू झाला तर तो 4 ते 72 तास थांबू शकतो एकदा सुरू झाल्यानंतर। तर यालाच आपण मायग्रेन असे म्हणतो। बरं, पण डॉक्टर, हे दुखणं मायग्रेनचंच आहे हे कसं ओळखायचं? त्याची काही लक्षणं दिसतात का? सर, मी तुम्हाला मायग्रेनचे मुख्य लक्षणं सांगतो आता। माझ्या एक्सपिरियन्स नुसार सगळे हेडेक हे मायग्रेनच असतात। बरं, अनलेस तुम्हाला काही सिग्निफिकंट हिस्ट्री आहे, जसे तुमच्या रिपोर्ट्स मध्ये मेंदूमध्ये क्लॉट दिसत आहे किंवा गाठ दिसत आहे, पण बाकी तुम्ही दैनंदिन जीवनात जे लोकांना भेटतात आणि तो तुम्हाला सांगतो की मला डोकेदुखी होत आहे, मोस्ट ऑफ द टाइम दे आर मायग्रेन हेडेक। बरं, मायग्रेनचं मेन लक्षण म्हणजे डोकेदुखी। याच्यामध्ये डोक्याच्या एका बाजूला तीव्र वेदना होतात, ओके, आणि बाकी हेडेक मध्ये ज्या वेदना साधारणतः पूर्ण डोक्यामध्ये असतात। पण मायग्रेनच्या वेदना जेव्हा सुरू होतात एकाकडे असतात आणि मग ते तिकडनं पूर्ण डोक्यामध्ये पसरतात आणि त्यासोबतच मग मळमळ आणि उलटी, जसं मी तुम्हाला सांगितले, परत आवाज आणि प्रकाशाची तीव्र संवेदनशीलता, आणि त्यासोबतच त्यांना बाकीचे सिम्पटम जसे असतात, चक्कर येणे, कधी असू, थकवा येणे, प्रचंड थकवा येणे, हे पण असू शकतात। आणि तुम्ही ऐकलं असेल की बरेच लोक म्हणतात, अरे माझी मान दुखते साधारणतः प्रत्येक वेळेस। तर मोस्ट ऑफ द टाइम हे जे मान दुखी आहे ना, हे मायग्रेनचाच प्रकार असतो। बरं, आणि तो ओळखला जात नाही, त्याला सर्वायकल म्हणून वर्षानुवर्ष ट्रीट केलं जाते। बरेच लोक म्हणतात मला पित्त झालं आणि मला डोकेदुखी होते, तर ऍक्च्युअली ते मायग्रेन असतं आणि त्याच्यामुळे त्यांना डोकेदुखी आणि उलटी होतात, तो पित्त नसतो ऍक्च्युअली। आणि ह्या लोकांनी न्यूरोलॉजिस्टकडे जाऊन मायग्रेन आहे की नाही तपासून घ्यावं। आणि खरं सांगायचं, मायग्रेन काही लोकांना एवढा तीव्र असतो की त्याचा परिणाम मानसिक, शारीरिक आणि आर्थिक स्वास्थ्यावर होतो। आता तुम्ही म्हणणार मानसिक कसा होणार? आता मानसिक कसं आहे की आज कोणाला पार्टीला जायचं आहे, त्यांना मायग्रेनमुळे पार्टीला जाऊ नाही शकत, सोशल इव्हेंट मध्ये पार्ट नाही घेऊ शकत, त्याचा इफेक्ट मानसिक स्वास्थ्यावर होतो। आर्थिक स्वास्थ्यावर म्हणजे त्यांना सुट्टी घेऊन घरी बसावं लागतं, त्यांचे इम्पॉर्टंट मीटिंग स्किप होतात। त्यामुळे हे फार सिग्निफिकंट असा आजार आहे। खरंच आहे। आणि डॉक्टर, जसं तुम्ही सांगितलात की तुमच्या मते सगळ्याच डोकेदुखीचा प्रकार हा मायग्रेनच तुम्ही म्हणता, तर मायग्रेनचे नेमके किती प्रकार आहेत? सो मायग्रेनचे जरी भरपूर प्रकार असले तरी आपल्याला एक माहिती असावी म्हणून 3 प्रकारामध्ये त्याला विभाजित करूया आपण। बरं, पहिला जो आहे मायग्रेन विथ ऑरा,
त्याला आपण म्हणतो आभासासह डोकेदुखी. याच्यामध्ये डोकेदुखी सुरू होण्याच्या काही मिनिटं अगोदर मनुष्याला दृष्टीमध्ये बाधा निर्माण होते, जसे डोळ्यापुढे अंधारी येणे, डोळ्यापुढे तारे चमकणे किंवा दृष्टीहीनता किंवा वेगवेगळ्या कलरच्या रेषा डोळ्यापुढे येतात. काही काही लोकांना सोबतच चेहऱ्याला मुंग्या येणे, कानामध्ये आवाज येणे असे पण सिम्पटम असतात. आणि हे काही मिनिटं टिकतात आणि निघून जातात आणि त्याच्यानंतर डोकेदुखी सुरू होते. दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणतात मायग्रेन विदाउट ऑरा, म्हणजे आभासाशिवाय मायग्रेन. याच्यामध्ये फक्त एका साईडला तीव्र डोकेदुखी होते. आणि तिसरा जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो क्रोनिक मायग्रेन किंवा तीव्र मायग्रेन. याच्यामध्ये मनुष्याला महिन्यातून 15 दिवस डोकेदुखी होते आणि हे साधारणतः 3 महिने असंच चालतं. बरं, त्याला आपण क्रोनिक मायग्रेन म्हणतो. हे साधारणतः 3 प्रकार आहेत मायग्रेनचे. बरं बरं. आता तुम्ही म्हणाला साधारणतः 3 महिना चालतो, म्हणजे काय दीर्घ काळासाठी असतो का हा मायग्रेन? क्रोनिक मायग्रेन म्हणजे तीव्र मायग्रेन हा म्हणजे जरा एकदा सुरू झाला तर मिनिमम 3 महिने थांबतो आणि 3 महिन्यामध्ये 15 दिवस महिन्याला डोकेदुखी होते. म्हणजे तुम्ही म्हणणार अल्टरनेट दिवस डोकेदुखी ह्या मनुष्याला होत असते. बरं, म्हणजे तुम्ही जे प्रकार सांगितलेले आहेत, जी लक्षणं सांगितलीत, मला प्रेक्षकांना सांगायचं, प्रेक्षक हो, डॉक्टरने जे काही मायग्रेनचे तुम्हाला प्रकार सांगितले, जी लक्षणं सांगितली, ती जर तुम्हाला दिसली आणि जर तुम्हाला त्याविषयी ट्रीटमेंट घ्यायची असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही डॉक्टर निलेश चौधरी यांच्याशी संपर्क साधू शकता. डॉक्टर, सगळ्यात महत्वाचा प्रश्न, मायग्रेन का होतो? त्याची काही कारणं आहेत का? मायग्रेनचे प्रमुख कारण आपण डिस्कस करूया. पहिलं कारण आहे अनुवंशिकता. जर कुटुंबातील एखाद्या सदस्याला मायग्रेन असलेल्यास पुढच्या पिढीला होण्याची दाट शक्यता असते, म्हणजे 50% वर. दुसरा कारण म्हणजे मायग्रेनचा आहे आहार. जर तुमचा आहार वेळेवर नसेल, तुमचा ब्रेकफास्ट, लंच, डिनर वेळेवर नसेल तर मायग्रेन होण्याची दाट शक्यता. जे लोक उपवास करतात त्यांना मायग्रेन फार कॉमन असतो, म्हणजे भरपूर प्रमाणात. म्हणूनच त्याला म्हणतात ते मला पित्त झाला, मी उपवास केला म्हणून. ऍक्च्युली तो मायग्रेन असतो. तिसरं कारण आहे म्हणजे झोपेची कमतरता. वेळेवर झोप न घेणे किंवा कमी झोप घेणे किंवा अधिक झोप घेणे सुद्धा मायग्रेनला कारणीभूत असते. देन वातावरणातील बदल, मानसिक तणतणाव आणि हॉर्मोनचे असंतुलन. बेसिकली महिलांना मासिक पाळी दरम्यान जास्त मायग्रेनचे प्रकार आढळतात. आणि ॲडोलसन्समध्ये म्हणजे हॉर्मोन्सचे जेव्हा वयात सुरू होतात त्यांना मायग्रेन सुरू होतो बेसिकली. बरोबर. तर ह्या कारणासोबतच दैनंदिन जीवनातील काही बदल जे मायग्रेनला कारणीभूत असतात, म्हणजे ट्रिगर करतात, ते आहे जसे तीव्र प्रकाश, तीव्र आवाज, लांबचा दररोजचा प्रवास, उग्र वास, देन दररोज मद्यपान, सिगरेट, तंबाखूचे सेवन किंवा भरपूर कॉफी पिणे हे सुद्धा मायग्रेनला ट्रिगर करू शकते. बरं. तर हे साधारणतः मी तुम्हाला कॉमनेस्ट कारण सांगितलं. अनेकांना उन्हात गेल्यावर देखील मायग्रेनचा त्रास होतो डॉक्टर. सनलाइट म्हणजे तीव्र प्रकाश हा एक ट्रिगर आहे मायग्रेनचा. बरं बरं. डॉक्टर, आता मायग्रेनचे तुम्ही प्रकार सांगितलेत, पण कोणत्या प्रकारचं मायग्रेन झालंय हे जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. जोपर्यंत आपल्याला कळत नाहीये कोणत्या लेवलचा मायग्रेन झालेला आहे त्यावर आपण उपचार करू शकत नाही. त्यामुळे याचं निदान कसं करायचं? मायग्रेनचं निदान मला माझ्या ओपीडीमध्ये म्हणजे बरेच लोक विचारतात, ते रिपोर्टचा गठ्ठा घेऊन येतात आणि सांगतात ही रिपोर्ट बघा आणि मला सांगा मला मायग्रेन आहे का. तर मला सांगावं असं वाटतं की मायग्रेनचे निदान हे पेशंटच्या हिस्ट्री म्हणजे इतिहास, डोकेदुखीची वारंवारता, डोकेदुखीचं ती सिव्हिरिटी, तीव्रता याच्यावर अवलंबून असते. असं जगामध्ये कोणतीच टेस्ट नाही की मी टेस्ट करून सांगणार की तुम्हाला मायग्रेन आहे का. बरं. हे सगळं डॉक्टर जेव्हा पेशंटशी बोलतात आणि हिस्ट्री घेतात त्यांना ते कळतं की यांना मायग्रेन आहे. त्यासाठी आपल्याला कोणत्याही सिटी स्कॅन, MRI ची गरज नसते, ब्लड टेस्टची गरज नसते. आम्ही डोकेदुखीच्या रुग्णांमध्ये सिटी स्कॅन, MRI याच्यासाठी करतो की आपल्याला दुसरे आजार रूल आउट करायचे असतात, जसे मेंदूमध्ये क्लॉट आहे का, ब्लड क्लॉट झाला आहे का, त्यासाठी आपण हे स्कॅन्स करतो या रुग्णांमध्ये. तर निदान हे पेशंटची जी हिस्ट्री त्याच्यावर अवलंबून असतं. पण डॉक्टर, बऱ्याच लोकांना ना डोकेदुखी सोबत चक्करचा देखील त्रास होतो. अनेकदा जसं तुम्ही सांगितलं काही लक्षणं की जसं डोकं दुखायला लागलं का डोळ्यावर अंधार येणं किंवा एखादं तारे दिसणं, तर अशांना चक्कर देखील येते. तर त्याचं नेमकं कारण काय आहे? हा तुम्ही जो प्रश्न विचारला फार इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाचा प्रश्न आहे. कारण की एक टर्मिनॉलॉजी आहे व्हर्टिजिनस मायग्रेन किंवा वेस्टिब्युलर मायग्रेन. हा एक प्रकारचा विकार आहे ज्याच्यामध्ये डोकेदुखी आणि चक्कर ह्या दोघं वैद्यकीय स्थितींचा समावेश असतो. आणि त्या मनुष्याला ह्या दोघं
स्थिती बाधित करतात. पण याच्यामध्ये चक्कर हा प्रॉमिनंट सिम्पटम असतो, म्हणजे मुख्य सिम्पटम असल्यामुळे त्याची ट्रीटमेंट चक्करसाठी म्हणजे व्हर्टिगोसाठी केली जाते आणि त्याचा त्याला फायदा नाही होत, कारण ॲक्च्युली त्यांना मायग्रेनची ट्रीटमेंट द्यावी लागते. आणि तुम्ही म्हटलं जगामध्ये ज्या 30% लोकांना ज्यांना चक्कर येतात त्यांना ॲक्च्युली वेस्टिब्युलर मायग्रेन असतो आणि त्याचं निदान करणं गरजेचं आहे, कारण दोघांची ट्रीटमेंट कम्प्लिटली वेगळी आहे. तर ज्यांना चक्कर आहे आणि त्यांना वैद्यकीय ट्रीटमेंटचा फायदा होत नाही, त्यांनी न्यूरोलॉजिस्टकडे जाऊन चेक करून घ्यावे की त्यांना वेस्टिब्युलर मायग्रेन आहे का. हे चेक करणं सगळ्यात गरजेचं आहे. पण डॉक्टर, अनेकांना हा प्रश्न पडतो की मायग्रेनवर कितीही उपचार केले तरी फरक नाही दिसत, तर कायमस्वरूपी उपचार करू शकतो का आणि ते कोणते आहेत? तर तुम्ही जर मला हा प्रश्न विचारता की मायग्रेनवर कायमस्वरूपी उपाय काही आहे का, तर मी पहिल्यांदा सांगेल की मायग्रेन काही आजार नाही. बरं. मायग्रेन हा जो आहे जीवनशैलीची समस्या आहे. मायग्रेन असणे आपल्याला सांगतं की तुमची जीवनशैली बरोबर नाही. जर कोणाला मायग्रेनचा मुळापासून कायमस्वरूपी उपाय पाहिजे असेल तर त्यांनी जीवनशैली सुधारणे तोच एक उपाय आहे. आता तुम्ही मला म्हणाल की जीवनशैली कशी सुधारायची मायग्रेनसाठी, तर सगळ्यात पहिल्यांदा झोप पुरेशी घेणे. तुमची झोपेची वेळ एक नियमित करा. झोपेची वेळ आणि झोपेचे तास एकसारखे ठेवा. दररोज 6 ते 7 तास झोप घ्या. 10 वाजेनंतर झोपेला जा. हे एक नियमित करा सगळं. आणि संतुलित आहार, जेवणाची वेळ जसे ब्रेकफास्ट, लंच म्हणजे डिनरची वेळ एक नियमित करा आणि त्याच वेळेवर दररोज जेवण घ्या. तिसरं जे आपलं आहे व्यायाम, योग, ध्यान करा. स्क्रीन टाइम टाळा, म्हणजे मोबाईल लॅपटॉपचा यूज कमी करा. ओके. सोबतच तुम्ही जर तुमचे ट्रिगर तुम्हाला आयडेंटिफाय करता आले, म्हणजे तुम्हाला वाटलं की उन्हात गेल्यानंतर डोकेदुखी होत आहे, उन्हात जायचं टाळा. तुम्ही गॉगल यूज करा, तुम्ही स्कार्फ यूज करा आणि लांबचा प्रवास टाळा किंवा हायड्रेशन मेंटेन करा. जे ट्रिगर असेल ते अवॉइड करायचे. काही लोकांना जसं स्पेसिफिक खाण्यामध्ये मायग्रेन होतो, जसं चायनीज फूड खाल्ल्यानंतर मायग्रेन होतो, त्यांनी चायनीज फूड खाणे टाळावे. बेसिकली आयडेंटिफाय ट्रिगर आणि तो अवॉइड करणं बरोबर आहे. एकंदरीत जीवनशैलीतले बदल करणं सगळ्यात महत्वाचं आहे, जसं योग्य आहार आणि पोषक आहार, वेळेवर जेवण घेणं, आणि जसं तुम्ही काही सांगितलं की जे ट्रिगर पॉइंट आहेत ते ओळखणं आणि त्याच्यावर काम करणं सगळ्यात गरजेचं आहे. डॉक्टर, आता कायमस्वरूपी उपचार काय आहे हे तुम्ही सांगितलेत, पण मायग्रेनवर काही औषधं आहेत का? कोणती औषधं घ्यायची? बऱ्याचदा आम्ही बघितलंय की काही ज्यांना अनुवंशिक मायग्रेन असतो, म्हणजे जास्त प्रमाणात, त्यांनी लाईफस्टाईल चेंज केलं तरी फायदा होत नाही किंवा त्यांना शक्य नसतं ते लाईफस्टाईल चेंज करणं. अशा परिस्थितीत आम्हाला डेफिनेटली औषधांचा सहारा घ्यावा लागतो. तर आम्ही यांची ट्रीटमेंट 2 टप्प्यात करतो. तर पहिला जो टप्पा असतो त्याच्यामध्ये आपण वेदनाशामक औषधांचा वापर करतो. ज्या लोकांना आठवड्यातून 1 किंवा 2 आठवड्यातून 1 वेळेस म्हणजे कमी प्रमाणात मायग्रेनचा त्रास असेल, त्यांना आपण ही वेदनाशामक औषधं वापरतो. आणि ही वेदनाशामक औषधं नेहमी उलटी थांबवणाऱ्या औषधाबरोबर दिलं जातं. बरं. आणि ही जी औषधं आहे, हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, ही जी औषधं आहे जेव्हा एखाद्याला मायग्रेन सुरू होत असेल त्यांनी इमिजिएटली घ्यावं. मायग्रेनची तीव्रता वाढल्यानंतर औषधं घेणे योग्य नाही म्हणण्यापेक्षा त्याचा फायदा नाही होत त्यांना, त्यामुळे त्यांनी इमिजिएटली औषध घ्यावे जर डोकेदुखी सुरू होत असेल तर. दुसरा औषधांचा प्रकार आहे, त्याला आपण प्रतिबंधक औषधे असे म्हणतो. ज्यांना डोकेदुखीचा त्रास आठवड्यातून 2 किंवा अधिक वेळे होत असेल किंवा त्यांना भरपूर वेदनाशामक औषधांची गरज पडते किंवा त्यांना एवढा तीव्र मायग्रेन असतो की त्यांच्या दैनंदिन जीवनात त्यामुळे बाधा येते, त्यांच्यासाठी आपण प्रतिबंधक औषधे वापरतो. आणि ही औषधे म्हणजेच बीटा ब्लॉकर, CGRT इनिबिटर आपण जे म्हणतो, हे 3 ते 6 महिने वापरतो. हे वेदनाशामक औषधे नसतात. बरं. हे मायग्रेनची सिव्हिरिटी आणि त्यांची फ्रिक्वेन्सी वारंवारता कमी करतात. बरं. ओके. आणि ह्या 2 प्रकाराऐवजी आम्ही काही पूरक आहार, सप्लिमेंटरी मेडिसिन म्हणजे जसं मॅग्नेशियम, रायबोफ्लाविन म्हणजे व्हिटॅमिन B2, हे मायग्रेनसाठी व्यवस्थितरित्या प्रतिबंध करण्याचे आढळून आले आहे. सोबतच रिलॅक्सेशन टेक्निक्स लाईक बायोफीडबॅक, कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी पण मायग्रेनला हेल्प करतं. रिसेंटली FDA यांनी अप्रूव्ह केलेलं आहे न्यूरोमॉड्युलेशन थेरपी मायग्रेनसाठी. ते औषध नसून एक वेगळ्या विशिष्ट प्रकारचं मशीन असतं, ते आपल्याला आर्मला लावावं लागतं आणि त्यानुसार ते स्मार्टफोनद्वारे मॉनिटर पण केलं जातं. ते पण आपण यूज करू शकतो.
तीव्र मायग्रेनमध्ये आम्ही बोटुलिझम टॉक्सिन म्हणजे बोटॉक्सचं इंजेक्शन पण वापरतो मल्टिपल पेन पॉइंट्समध्ये. त्याने वेदनाशामक इफेक्ट येतो ह्या लोकांमध्ये. तर हे साधारणतः औषधं जे आपण वापरतो हे मी तुम्हाला सांगितले आता. बरं, सर्वसामान्य लोकांना देखील डोकेदुखीचा खूप त्रास होतो, पण जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की प्रत्येक डोकेदुखी मायग्रेन नाहीये, पण तुमचं असं म्हणणं आहे की तुमच्यासाठी तरी प्रत्येक डोकेदुखी ही मायग्रेनच असते, वेगवेगळ्या प्रकारची असते ती. तर जाता जाता सर्वसामान्य लोकांसाठी तुम्ही सल्ला काय द्याल? एखादा मनुष्य जर माझ्याकडे डोकेदुखी चालत येत आहे म्हणजे त्याला मायग्रेन आहे असं माझं म्हणणं आहे. तर त्याला दुसरा काही आजार असता मेंदूमध्ये तो चालत आला नसता माझ्याकडे. ओके, तर माझं असं म्हणणं आहे की जेव्हा एखाद्याला डोकेदुखीचा त्रास आहे आणि डोकेदुखीने तो पीडित आहे तर हे सर्वायकल नसेल, हे पित्त नसेल, हे मायग्रेनच असेल. पण तुम्ही न्यूरोलॉजिस्टकडे जाऊन त्याचं निदान करून घ्यावं, कारण की न्यूरोलॉजिस्ट त्याच्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना आखणार. तुम्हाला मेडिसिनची गरज पण नसेल. तुमचं जे आजार आहे ते मेडिसिन शिवाय पण मॅनेज होऊ शकतं लाईफस्टाईलद्वारे किंवा सर्टन पोषक आहाराद्वारे. तर तुम्ही एकदा न्यूरोलॉजिस्टला भेटून तुमच्या आरोग्यासाठी डोकेदुखीसाठी एक उपाययोजना आखून घ्यावी असं माझं म्हणणं आहे. बरोबर. आणि जर तुम्हाला चक्करचा पण त्रास असेल आणि तो रुटीन व्हर्टिगो ट्रीटमेंटला त्याचा फायदा होत नसेल तरी पण तुम्ही न्यूरोलॉजिस्टकडे जाऊन त्याचं निदान करून घ्यावं. मे बी तुम्हाला वेस्टिब्युलर मायग्रेन नावाचा प्रकार असेल, तो रेग्युलर मेडिसिनला व्हर्टिगोमध्ये रिस्पॉन्ड नाही करत. बरं बरं. डॉक्टर, तुम्ही हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये एक उपक्रम राबवताय ज्याला हेडॅक क्लिनिक असा एक उपक्रम आहे असं म्हणतात. तर हा उपक्रम नेमका काय आहे? सर, हेडेक क्लिनिक हा कन्सेप्ट आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये सुरू केला, म्हणजे मी सुरू केला, याच्यासाठी सुरू केला की आम्ही बघितलं की हेडेक म्हणजे अर्धसीच्या ट्रीटमेंटमध्ये मेजर जो पार्ट आहे 70 ते 80% आहे जीवनशैलीचा पार्ट. आणि किती आम्ही सांगणार ओपीडी मध्ये जीवनशैली होत नाही, सुधारत नाही. मग ह्या उपक्रमामध्ये मी न्यूरोलॉजिस्ट आणि सायकोलॉजिस्ट म्हणजे मानसशास्त्रज्ञ आम्ही सोबत बसून पेशंटची इतिहास घेतो, डोकेदुखीची तीव्रता, वारंवारता याच्याबद्दल पडताळणी करतो आणि त्याच्यासाठी एक उपाययोजना आखतो की यांना खरंच मेडिसिनची गरज आहे का, औषधांची गरज आहे का, किती % औषधांची गरज आहे आणि किती % जीवनशैलीमध्ये बदल घडवायला पाहिजे. तर औषधाची उपाययोजना आणि पूर्ण नियोजन मी करतो आणि आमचे सायकोलॉजिस्ट बेसिकली रुग्णाला जीवनशैली मॉडिफाय करण्यात हेल्प करतात विशिष्ट टेक्निकद्वारा. बरं. ओके, रिलॅक्सेशन टेक्निक, बायोफीडबॅक टेक्निक, कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी आणि त्यांच्यासाठी एक आराखडा काढून देतात जीवनशैलीचा. बरं, थोडा विषयाशी निगडीत नाही हा प्रश्न, थोडा वेगळा प्रश्न आहे डॉक्टर, की पुण्यामध्ये सध्या ना GBS सिंड्रोम सुरू आहे, याविषयी थोडी माहिती द्या. तर सध्या पुण्यामध्ये GBS सिंड्रोम हे थैमान घातलेला आहे, तुम्ही ऐकलंच असेल. तर GBS सिंड्रोम म्हणजे एक ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे, म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती बाधित झालेली असते याच्यामध्ये. साधारणतः GBS सिंड्रोम हा विषाणूमुळे किंवा बॅक्टेरिया इन्फेक्शनमुळे होतो. पुण्यामध्ये जो झालेला आहे तो बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे झालेला आहे, कॅम्पलोबॅक्टर जेजुनी म्हणतात त्याला. आणि त्याचा एक पॉइंट सोर्स इथं आढळलेला आहे, म्हणजे कुठून एका ठिकाणातून तो बॅक्टेरिया सापडलेला आहे आणि तिथून तो बाधित करतोय. तर याच्यामध्ये रोग प्रतिकार शक्ती बाधित झाल्यामुळे मनुष्य किंवा रुग्णाच्या स्नायू आणि मज्जातंतूवर त्याचा परिणाम होतो आणि त्याचे सिम्पटम असे असतात की हातापायाला मुंग्या येणे, ओके, आणि खाली बसून उठायला त्रास होणे, हातापायाची ताकद कमी होणे, नंतर हळूहळू वाढल्यानंतर बेडवरून उठायला त्रास होणे किंवा श्वास घ्यायला त्रास होणे, अन्न गिळायला त्रास होणे, हे सगळे त्रास होऊ शकतात. बरं. आणि जर कोणाला आजच्या परिस्थितीमध्ये हातापायाला मुंग्या येत असतील आणि हे सगळं अचानक सुरू झालं असेल 1 किंवा आठवड्या किंवा 10 दिवसामध्ये, तर त्यांनी कंपल्सरी न्यूरोलॉजिस्टला जाऊन चेक करून घ्यावे. त्याचं निदान आपण करतो एक नर्व कंडक्शन टेस्टद्वारे आणि त्यानुसार त्याचं डायग्नोसिस कन्फर्म होतो. सिलेक्टेड म्हणजे काही लोकांसाठी आपण सेरेब्रल स्पायनल फ्लुइड टेस्ट करतो आणि त्याच्यामध्ये प्रोटीन जर वाढलेले असेल तर GBS या आजाराचे निदान होते. ट्रीटमेंट याची आहे एक IVAG नावाचं इंजेक्शन असतं. बरं. आणि मेजर जी आहे सपोर्टिव्ह थेरपी, फिजिओथेरपी, फीडिंग, एक्सरसाइजेस, ही सपोर्टिव्ह ट्रीटमेंट. बरं. आणि शेवटचं म्हणजे की तुम्ही कसं टाळू शकता त्याला. तुम्ही जे पाणी पितायत किंवा अन्न खातायत ते
पाणी उकळून प्यावे आणि अन्न जे आहे गरम खावे सध्याच्या परिस्थितीत. बरोबर. सर सध्या जसं आज आपला विषय आहे मायग्रेन आणि कोणाला आता मायग्रेनची समस्या जाणवत असेल अशा रुग्णाने नेमकी स्वतःची काळजी कशी घ्यावी, जाता जाता तुम्ही त्यांना काय सांगाल? तर ज्यांना मायग्रेनची समस्या असेल त्यांनी फक्त आपल्याला जीवनशैलीमध्ये सुधार आणावा. मी दोनच गोष्टी सांगेल की जेवणाची वेळ पाळा आणि झोपेची वेळ पाळून झोपेचे तास जे आहे 6 ते 7 तास ठेवा. तुमचा 60 ते 70% मायग्रेन आपोआप निघून जाणार. Okay? आणि मायग्रेन होऊ नये यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? मायग्रेन होऊ नये याच्यासाठी जसं प्रिव्हेंटिव्ह म्हणजे जीवनशैलीत बदल, आणि जर कोणाला पूरक आहार घ्यायचा असेल तर ते मॅग्नेशियम किंवा रायबोफ्लाविन नावाचे विटामिन घेऊ शकतात. बरं. आणि नियमित एक्झरसाइज, योग, ध्यान हे मायग्रेनला डेफिनेटली प्रिव्हेंट करतं. बरं. आणि समजा कोणाला तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर कशा पद्धतीने कॉन्टॅक्ट करू शकतात? आमच्या हॉस्पिटलची वेबसाईट आहे www.drlhirandani.org, किंवा कोणी पण माझं नाव गुगलवर सर्च करावं, डॉक्टर निलेश चौधरी. मी अवेलेबल आहे तिथं. दे कॅन कॉन्टॅक्ट मी ॲट एनी टाइम थ्रू द गुगल. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही आज झी 24 तासमध्ये आलात आणि प्रेक्षकांना मायग्रेन या आजाराविषयी योग्य माहिती दिलीत, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार आहेत. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षकांनो, हितगुजमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी 24 तास.